उपस्थित सर्व शेतकरी दादानो आणि ताई पण आहेत. आज मी भाषण नाही करायला आलो, तुमच्या व्यथा ऐकायला आलोय. तुमच्या व्यथा मला माहित नाही अशातला भाग नाही, पण जेव्हा आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये तुम्ही कसे झुंजत होता ही दृश्य मी टीव्ही चॅनलच्या माध्यमातून बघितलेली आहेत. मग ओमदादा होता, सोपल साहेब, कैलास, प्रवीण स्वामी सगळेच, आणि तुम्ही सुद्धा जीवाची बाजी लावून त्या नैसर्गिक आपत्तीशी लढलात. नैसर्गिक आपत्तीशी लढलात म्हणजे आसमानी संकटाशी लढलात. आता सुलतानी संकटाशी लढायचे आणि ते त्याहीपेक्षा कठीण वाटायला लागलं. आता मी तुमच्या व्यथा ऐकायला आलोय म्हटल्यानंतर आज मुख्यमंत्री बोललेत माझ्यावर की उद्धव ठाकरे या निमित्ताने घराबाहेर पडले. मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की अहो तुम्ही घराकडे दुर्लक्ष करू नका. नाही म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी आज आक्रोश करतोय आणि तुम्ही बिहारमध्ये प्रचाराला जाताय, बरोबर ना? म्हणजे घर सोडून सगळं भटकताय, दुनियादारी चाललेली आहे. अरे घरचं बघा ना, घरचा माणूस ज्याने तुम्हाला निवडून दिलं, मतचोरी करून का होईना, पण ज्या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री झालात त्या राज्यातला अन्नदाता आज टाहो फोडतोय आणि तुम्ही त्याची गाराणी मी तुमच्या कानावर म्हणजे जगासमोर आणल्यानंतर म्हणताय की उद्धव ठाकरे टोमणे मारतायत. कर्जमुक्ती झाली पाहिजे, पाहिजे की नाही? आता हा काय टोमणा आहे? हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजेत, पाहिजेत की नाही? हा काय टोमणा आहे? हा उद्धव ठाकरे म्हणे नुसते टोमणा मारतात, विकासाचं बोलतच नाही. तुम्ही या आणि यांच्याशी बोला ना. विकास म्हणजे नेमकं काय ते या शेतकऱ्याला माझ्या सांगा नीट. खरडून गेलेली जमीन आहे ना, कोणाकोणाची गेली इकडे खरडून गेलेली जमीन आहे ना. चिंता करू नका, तुमच्या गावात मी उड्डाणपूल बांधेन. अरे टाळ्या वाजवा, विकासाचं बोलतोय मी. हा गुरंढोरं जनावरं वाहून गेलेत कोणाची इकडे? हा तुमच्याकडे मी टीव्ही टॉवर बांधेन. अरे टाळ्या वाजवा. काय म्हणजे या मुख्यमंत्र्याला करायचं काय याचं? जिकडे जगायचं कसं? आता झालं किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या शेतकऱ्यांसमोर जर का मी विकास घेऊन गेलो असतो, कसं काय 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 तोंडाने तुम्ही माझ्या शेतकऱ्याला सांगताय की सगळं त्याचं जीवन उद्ध्वस्त झालंय आणि विकासाच्या गप्पा करताय. कोरोनाच्या काळामध्ये राज्याचं अर्थचक्र जर कोणी चालवलं असेल तर तुम्ही चालवलं, कारण बाकीचे सगळ्यांना वर्क फ्रॉम होम होतं. तुम्ही वर्क फ्रॉम होम केलं असतं तर काय झालं असतं? शेत पिकलं असतं, पीक लागलं असतं हाती. मग अशा शेतकऱ्याची थट्टा करताय आणि त्यांची गाराणी मी ऐकतोय. ती गाराणी आता हे तुरी बिरी सगळ्या घेऊन जाणार मी तिकडे, विधिमंडळामध्ये काही सोडणार नाही. पण ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा मला माहिती आहेत, सरकारला माहिती आहेत, सगळं दिसतंय, डोळ्यादेखत दिसतंय, तरी अभ्यास समिती, परदेशी समिती म्हणजे संकट आहे माझ्या स्वदेशीवरती आणि यांची समिती येणार परदेशी. परदेशी नाव या म्हणून मी गंमत करतो, नाही तर लोक म्हणतील पुन्हा त्याच्यावरनं मुख्यमंत्री बोलतील. यांना तेही सुद्धा कळत नाही. कसला अभ्यास करताय? मी जी काय कर्जमुक्ती केली होती, काय अभ्यास केला होता? हा आणि कर्जमुक्ती करणं म्हणजे काय उपकार नाही करत. आता दादा तुम्हाला जर का विचारलं तुम्हाला कर्जमुक्ती पाहिजे का तुमच्या मेहनतीला भाव पाहिजे? विषय सोपा आहे, मेहनतीला भाव द्या. आज जर सोयाबीनचा हिशोब सांगितला, उत्पादन खर्च एवढा येतो आणि आता तुम्ही म्हणजे सरकार उपकार केल्यासारखे जे काही टाकतायत चिंचोके आणि वरती अजित पवार म्हणतायत, तेच सांगतोय अजित पवार, तेच सांगतोय. अजित पवार सांगतायत की दरवेळेला तुम्हाला फुकट 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 कशाला पाहिजे? नकोय आम्हाला फुकट, पण आमचं आयुष्य फुकट चाललंय, त्याची दाद आम्ही तुमच्याकडे मागतोय. मोठे बोलायला काय जाते? प्रत्येक वेळेला ते दिलीपराव ते नेहमी उपच असतात. म्हणजे त्यांना कोणतरी आशीर्वाद दिलाय, अखंड उपमुख्यमंत्री भव. जरी कोणाचंही सरकार असून दे, उप कोण? हे उप. तर हे असे उप हे सांगतात आम्हाला, म्हणजे काही हे आणि वाटेल ते करायचं आणि पुन्हा जाऊन खुर्चीवरती बसायचं आणि शेतकऱ्यांना सल्ले द्यायचे. प्रत्येक वेळेला फुकट फुकट काय पाहिजे? जरा हातपाय हलवा. म्हणून मी त्यांना म्हटलं की शेतकरी हातपाय हलवतोय, तुम्ही पण हलवा जरा. म्हणजे सही करायला हात हलवणार कर्जमुक्तीचा. पण हे सरकार दगाबाज आहे. मी का म्हणतोय, का आम्ही दगाबाज म्हणतोय? केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून नाही म्हणत. तर अजित पवारच म्हणालेत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही सांगितलं आम्ही कर्जमुक्त करू. फसलात ना तुम्ही. लाडक्या बहिणी, आता इकडे महिला आहेत,
तुमच्या घरात सुद्धा ताई माई अक्का सगळ्या आहेत. हा, किती जणींना मिळतात 1500 रुपये? मिळत असतील, मिळतात, मी नाही म्हणत नाही. जे आहे ते आहे, ते मी नाकारत नाही. पण 1500 रुपयांनी आत्ताचं जे सगळं उद्ध्वस्त झालंय ते सावरलं जातंय का? बरं, निवडणुकीच्या वेळेला सगळ्यांना सरसकट 1500 रुपये दिले होते. आता काय करतायत? कुटुंबातील दोघींना मिळणार. बरोबर. म्हणजे मी सकाळी असंच म्हटलं की आपले मोहनराव भागवत, आरएसएसचे सरसंघचालक दिलीपराव, ते सांगतायत की कुटुंब वाढवा. आणि ज्या कुटुंबामध्ये, नाही, मी हसण्याची गोष्ट नाही, ही गंभीर गोष्ट आहे. ज्या कुटुंबामध्ये एकत्रित कुटुंब आहे, आई आहे, 2-3 मुली आहेत, सासू आहेत, समजा 2 सुना आहेत, अशा कुटुंबामध्ये तुम्ही दोघी जणींना देणार म्हणजे कुटुंबामध्ये भांडण नाही लागणार. आणि ते कोणाला द्यायचं ही जबाबदारी कुटुंब प्रमुखावर, म्हणजे भांडण लावणारा तू, मी नाही. हे असे दळबद्री यांच्या या योजना. म्हणजे आधी करायचं जाहीर, सगळी मतं घ्यायची, जिंकण्यासाठी वाटेल ते करायचं. मागे असंच सगळं झालं होतं. बरं, वीज बिल माफ करणार, कृषी पंपाचं वीज बिल माफ झालं असेल, झालंय का रे? नाही झालं असेल तर हो सांगा, उगाच खोटं नाही बोलायचं. मग कुठे गेलं ते वीज बिल माफीची घोषणा? बरं, काही ठिकाणी समजा कृषी पंपाचं वीज बिल माफ झालं असेल, वीज येत असेल, पण जमीन खरडून गेले, काय लावायचं पंप? कुठे लावणार पंप? हा, म्हणजे जमीन खरडून गेले पण वीज बिल माफ आहे की नाही? अरे करू काय? डोका आपटू पंपावर? पीक विम्याचे पैसे किती जणांना मिळालेत? काहीच नाही मिळाले. म्हणजे ही सगळी थापी पाहिजे, म्हणून हे दगाबाज सरकार आहे. विम्याचे पैसे नाहीयेत, नुकसान भरपाईचे पैसे नाहीयेत, कर्जमुक्तीचे पैसे नाहीयेत. ज्यांची जमीन खरडून गेली त्यांना 3.5 लाख रुपये देणार. मी जाहीर केलं होतं, मोर्चा आपला काढला होता छत्रपती संभाजीनगरात. मी त्यांना, सरकारला सांगितलं होतं की बाकी सोडून द्या, पण तुम्ही जे 3.5 लाख रुपये जाहीर केलेत खरडून गेलेल्या जमिनीचे, त्यातले किमान 1 लाख रुपये दिवाळीच्या आत माझ्या शेतकऱ्याच्या खात्याच्या, बँकेच्या खात्यात टाका. नाही. मग आता कर्जमाफी, कर्जमुक्ती आम्ही देणार. कधी देणार? जून मध्ये. हा, म्हणजे तोपर्यंत निवडणुका होऊन गेल्या, लावला तुमच्या कोपऱ्याला गुळ. म्हणजे आता येणार घोड्यावर बसून, मत द्या, मत द्या, मत द्या, मत द्या, आम्ही कर्जमुक्ती तुमची जून मध्ये करणार. का आत्ता का काय पंचांग काढलंय? हा, की तुम्ही संवत्सर बघताय, शके बघताय, आणखीन काही तिथी बघताय. आता का नाही करणार? कारण आता कर्जमुक्ती केली तर बँकांचा फायदा होईल. मग मला सांगा, तुम्ही सगळेजण इकडे बसल्यात, ओम दादा, तू कैलास दादा, सगळे मला सांगा, बँकांचा फायदा न होता कर्जमुक्ती करतात कशी हो? तुम्ही बँकेकडनं कर्ज घेतलंय ना, मग त्या बँकेच्या खात्यात बँकेचं कर्ज जे काय तुम्ही उचलले ते परत दिलं तर तो बँकेचा फायदा आत्ता केला तर होणार, तर जून मध्ये कसा नाही होणार? काय वाटेल ते सांगताय. म्हणजे एवढा काय शेतकरी, तुम्हाला शेतकरी माझा भोळा आहे, पण शेतकरी मूर्ख नाहीये. शेतकरी साधा आहे, प्रामाणिक आहे, म्हणून तो तुमच्याकडे मागतोय. आशेने जर तुम्ही, आपण त्यांना जर मतं दिली असतील असं ते म्हणतायत, दिलेत की नाही मला माहिती नाही, कारण आता ते सुद्धा भांड फुटलं, मत चोरी. राहुल गांधीने काढले, आदित्यने पण तेच काढलं. आज राहुल गांधीने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, मी बघितलेली नाही, आता गेल्यानंतर बघणार. तुम्ही पाहिले का कोणी? हा, पाहिली ना? त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी दाखवली, एका महिलेचं नाव 22 वेळा नोंदलं गेलेलं आहे. हा, तुमच्या बार्शीतलीच होती वाटतं ती. का हो दिलीपराव? आमदाराच्या शिफारशीने नोंदली नाही ना? कोणत्या गावची महिला होती माहितीये का तुम्हाला? ब्राझील. म्हणजे आता मला अशी शंका यायला लागले की दुबार नोंदणी आपण जी म्हणतोय ती भाजपने पण केली की काय? की बीजेपी म्हणजे काय? इकडे असेल तर भारतीय जनता पक्ष आणि तिकडे गेल्यावरती ब्राझिलियन जनता पक्ष. हा, बीजेपी. हे असे सगळे मतचोरी, म्हणजे दरोडा टाकतायत, खोटी आश्वासनं करतायत. हे दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजाशी दगानेच वागायला पाहिजे, दगाबाजाशी दगाबाजीच केली पाहिजे. आता हे सगळं घेऊन आल्यात तुम्ही, आम्ही जाणार, हे विधिमंडळात मांडणार, पण लढणार म्हणजे काय लढणार? आम्ही तर लढतो आहोत, तुमच्यासाठी लढतो आहोत, तुम्ही साथ सोबत आहात म्हणून लढतो आहोत. ज्या गोष्टी, जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला, इशारा दिला, पीक विमा कंपन्यांवरती सुद्धा आपण 5-7 वर्षापूर्वी मोर्चा काढला होता, त्याच्यानंतर विम्याचे पैसे मिळाले होते. आज सुद्धा मी विमा कंपन्यांना इशारा देतोय की ही थेरं जी काय चाललेत, 6 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये, 21 रुपये लुटताय तुम्ही. शेतकऱ्याच्या नावाने तुम्ही महाराष्ट्र लुटतात, जनतेचा पैसा लुटता आहात.
गपचूपपणाने गपगुमानपणाने माझ्या शेतकऱ्याचे विम्याचे जे योग्य पैसे आहेत ते त्यांना द्या, नाहीतर विम्याच्या कंपन्यांच्या ऑफिसमध्ये आमचे शेतकरी घुसल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना मी सांगतोय, नुसतं रडून नाही चालणार. काय करणार, कसं करणार, हे कांदे सडलेत, तिकडे आकलेचे सडलेले कांदे बसलेत, सडलेत आकलेचे कांदे, ते हे नुसते नाही सडलेत, ते सडलेले आकलेचे कांदे आहेत. किती आरडाओरडा केला तरी त्यांना माहिती आहे की तुम्ही काही करू शकत नाही. यांना वटणीवर आणायचं असेल तर गावागावात आता बोर्ड लावा. आज सकाळी मी सुरुवात केल्यानंतर लगेच बातम्या सुरू झाल्या, उद्धव ठाकरे निवडणुकीसाठी फिरतोय, जा निवडणुकीसाठी, माझा शेतकरी आहे, काय ला म्हणायचं ते म्हण. या निमित्ताने घराच्या बाहेर पडलो, जा, बसतो तुझ्या डोक्यावर, आता मी बसतो तुझ्या डोक्यावर, काय वाटेल ते बोल, पण मी शेतकऱ्याची सोबत नाही सोडणार, शेतकऱ्याची सोबत सोडणार नाही. पण मी जे काही गोष्टी सांगतोय त्या तुम्ही करणार असाल तर आपण लढू शकतो. मी काय मत नाही मागायला आलो तुमच्याकडे, उलट मी तुम्हाला वेगळं सांगायला लावलंय. गावागावात फलक लावले पाहिजेत की कर्जमुक्ती नाही तर महायुतीला मत नाही. लावणार आहात? हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. आमच्या विहिरीतला गाळ निघत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. खरडून गेलेली जमीन पूर्ववत होत नाही, आम्हाला हमीभाव मिळत नाही. आणखीन ज्या काही तुमच्या असतील मागण्या त्या बोर्डावर लावा आणि खाली लिहा, महायुतीच्या मंत्र्यांना आता नो एंट्री, नो एंट्री. तर ते सुधारतील, तर तुमच्यासमोर गुडघे टेकतील. नाहीतर त्यांना माहितीये, जसं त्यांनी जाहीर केलं होतं लाडक्या बहिणीला आम्ही 2100 रुपये देऊ. किती जणींना 2100 रुपये मिळत आहेत? नाही. बरं, आपले मुख्यमंत्री फिरतायत बिहारमध्ये, बरोबर आहे, पंतप्रधान बिहारमध्ये, अमित शहा 2 वेळेला मुंबईत येऊन गेले, पण शेतकऱ्याच्या विषयी एक अवाक्षर बोलले नाहीत. काय बोलून गेले? मुंबईचा महापौर भाजपचाच होणार. अरे बघू रे, लांब आहे मुंबई, हवी मुंबई अजून लांब आहे. पण मुंबईमध्ये आला, माझ्या महाराष्ट्राच्या राजधानीत आला, त्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आपत्तीमध्ये सापडलेला आहे, संकटात भरडला गेलाय, त्यांच्याबद्दल काहीतरी 2 शब्द बोला. पंतप्रधान बोलले राज्याकडनं प्रस्ताव आलेला नाही. अजून राज्याकडनं प्रस्ताव का पाठवला नाही हे मुख्यमंत्र्यांना विचारा. केंद्राचं पथक आलं तुमच्या गावात? कारण 2-3 दिवस आज फिरतंय, पण 2-3 दिवसाचा दौरा, 3 दिवसामध्ये काय मराठवाडा फिरणार आहे? किती मराठवाडा फिरणार? बरं, आत्ता फिरणार काय, बघणार काय? आज मी निघताना सकाळी मुंबईत फोटो पाहिले, टॉर्च लावून रात्रीचे बघतायत नुकसान किती झाले. रात्रीचं काय बघताय तुम्ही? दिवसाचं बघा ना. हा, हो, ते दाखवा त्यांना रात्रीचं नेऊन, रात्रीचा ऊस कसा वाहून गेले ते दाखवा. अरे काय म्हणजे थट्टा, चहू बाजूनी थट्टा करतायत. आणि जरा काय तुमच्याबद्दल बोललं तर उद्धव ठाकरे टोमणे मारतोय. नाही, हे आता यांची थोतांड बस करायला पाहिजे. या सरकार मत चोरी करून आलेलं आहे. नाहीतर मला खात्री आहे, जो महाराष्ट्र मला कुटुंबातला एक मानतो तो महाराष्ट्र दगाफटका करूच शकत नाही, करूच शकत नाही. बरं ठीक आहे, सरकार म्हणून बसलात म्हणून माझ्या काही पोटात दुखत नाही. पण महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान बिहारमध्ये जात आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज जसा मी फिरतोय तसं तुमच्या सोबत येऊन बसण्याबरोबरच्या ऐवजी बिहारात जाऊन सांगतायत की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम है, लेकिन अंदर की बात बताता हूं, प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार के ऊपर है ना, बोललेत ना. मग असे पंतप्रधान तुमच्यावरती काय उपकार करणार? उपकार नकोच आहेत. पण त्या पंतप्रधानांचे हे दूत मुख्यमंत्री जे घर सोडून दारोदारी फिरतायत, दुनियादारी करतायत, त्यांना म्हणा घरचं दुःख पहिलं बघा, घरचं दुःख काय आहे. माझ्या घरातला शेतकरी आज टाहो फोडतोय, त्याला वाऱ्यावरती सोडलंय. तुम्ही पॅकेज जाहीर केले, काल कॅबिनेट झाली, कॅबिनेटमध्ये ही लोक अधिकाऱ्यांवरती डाग पडतायत. अजून का नाही गेले पैसे? अरे तुम्ही नाही दिले तर देणार कसे? दिले नाही तर देऊ कसे पैसे? आणि त्याच्यासाठी हे तर आम्ही लढणार. ज्या वेळेला तुम्हाला साथ घालीन तेव्हा तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावरती यावं लागेल. तयार आहात? आणि जे मी सांगतोय ती हिंमत पाहिजे, लढायची तर हिंमत पाहिजे. हिंमत नसेल तर मग काय लढायला अर्थ राहत नाही. हिंमत असेल तर गावागावात बोर्ड लागले पाहिजेत की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत महायुतीला आम्ही मत देणार नाही. ठरलं? ठीक आहे. बाकी जे लढाई लढायचे, विधिमंडळात त्यांना काय विचारायचे, कसं भंडावून सोडायचे, ती जबाबदारी आमची. पण तुमच्या खांद्याला खांदा लावून सगळे शिवसैनिक मैदानात उतरलेले आहेत. तुम्ही कुठे आता कच खाऊ नका आणि सगळ्यांना सांगा, गावागावात जाऊन सांगा, कोणी खचून जाऊ नका, आत्महत्येचा विचार कोणी मनात येऊ देऊ नका. हे सरकार ठीक आहे, हे सरकार येतं, सरकार जातं, हे सरकार पण जाईल, ही आपत्ती पण जाईल, पण जीव गेला तर मात्र परत येणार नाही. करू, सगळ्या गोष्टी करू,
सगळ्या गोष्टी करूया आपण एक 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 करत, पण जोपर्यंत सरकारला आपण गुडघे टेकायला लावत नाही तोपर्यंत काही होणार नाही. आणि त्याच्यासाठी आज मी आलो होतो. तुम्ही बोलताय, सगळे उत्तम बोलताय. हेच धाडस सरकारसमोर बोलताना दाखवलं पाहिजे. ज्या गोष्टी तुम्ही मला आपुलकीने मला सांगताय हे सगळं त्यांना सांगायला पाहिजे. हे आम्ही तर दाखवणार, पण तुम्ही सुद्धा दाखवायला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांना देतो. एक मिनिट, मी पहिला भाषण करायचं म्हणजे बोलायचं थांबतो, मग तुम्ही बोला. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.